सगळं वाद्य वाजतंय ना, त्याचा मॉनिटर जरा येऊ दे. काहीतरी वाजवा वाजवा, काहीतरी वाजवा. Thank you.
इतकी वाढवा थोडी. साठी साठी ओके स्वागतम सुस्वागतम अथ स्वागतम. 14 विद्या 64 कलेचा दाता रिद्धिसिद्धीचा विधाता श्री गणाजनच्या चरणी गजाननाला मानवंदना देऊन महाराष्ट्राचा आराधदैवत म्हणजे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सदैव मानाचा मुजरा करू. आज या ठिकाणी कलगीतुरा उन्नती चिपळूण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हा कलगीतुराचा सामना आयोजित केलेला आहे आणि त्या प्रित्यर्थ आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या चरणी मनस्वी या ठिकाणी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मी पाहतोय मातब्बर मंडळी बसलेले आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थानं दिनेशजी कुर्तुरकर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय माटकरजी साहेब आणि सर्व मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. मी सगळ्यांची नावं घ्यायला गेलो तर निश्चितपणाने वेळ लागेल, पण तुमची सर्वांची माफी या ठिकाणी मागतो. सर्वांचा नामोल्लेख करणं 30 मिनिटं माझ्या हातामध्ये आहेत. या मंडळाचे सर्व या ठिकाणी सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सर्व सदस्य आणि अभयदादा सहस्त्रबुद्धे आणि सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी आल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो. महाराष्ट्राचे लोकशाहीर गुरुवर्य तुकाराम मानकर यांच्या चरणी सदैव मानाचा मुजरा करतो. माझ्या आईवडिलांना या ठिकाणी स्मरतो. त्याचप्रमाणे हे रसिका तुझ्या चरणी ही मानवंदना देतो. प्रतिस्पर्धी शाहीर, गोड गळ्याचे गायक राजेश निकम यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो आणि माझ्या अखंड भरडखोल कोळी समाजाचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि काही ग्रामस्थ या ठिकाणी आले, त्यांनाही मानवंदना देतो. परिसरातून या 8-10 गावातून आलेल्या माझ्या माता, माय भगिनींना, दादा माऊल्यांना या ठिकाणी मी मानवंदना देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहिरांनी खूप सुंदर असा कार्यक्रम केला. दाद देतो त्यांच्या कलेला, त्यांच्या सर्व त्या कलाकृतीच्या टीमला आणि विशेष करून लेखणीला मी त्यांनाही मानवंदना देतो.
बुवानी गायला अरे पैदल चल रहा हूँ गाड़ी चाहिए जीवन के सफर में सवारी चाहिए अकेला है मिस्टर खिलाड़ी मिस खिलाड़ी चाहिए अकेला है मिस्टर खिलाड़ी मिस खिलाड़ी चाहिए। खूप सुंदर हुआ खूप सुंदर रंगो रंगणाता मुखी नाम घेऊन चरणी पुष्पे पदी वाहुनी प्रणाम त्या गुरुराया करतो करगे जोडूनी प्रणाम त्या गुरुराया करतो करगे जोडूनी। सुरुवातीपासूनच बुवा तुमच्या एका एका लाईनला कसं कट देतो बघा। बीज हवी निगराणी हवी मायेची पाखर बीज हवी निगराणी हवी मायेची पाखर आणि म्हणून म्हणायचं आहे मी कलाकार दीप रसिका तू माझी ज्योत तुझ्या कृपे बहरू दे माझी कला ओतप्रोत तुझ्या चरणी रसिका माझे कृती दोन्ही कर तुझा सदोदित राग माझा माझ्या शिरावरी हात। हे रसिका तुझ्या चरणी हे काव्य पुष्प या ठिकाणी अर्पले। आपण सुरुवात करूया प्रार्थनेला। पुन्हा एकदा गणेशाला या ठिकाणी म्हणूया गणाधीश जो ईश सर्वा गुणा मुळारंभ प्रथम काव्य पुष्प या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर
सादर करतोय. लक्ष असू द्या, या ठिकाणी आमचे मित्रवर्य दीपकजी कारकर यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावली. धन्यवाद. चला करूया सुरुवात. आवाज येत नाही, थांबा. करूया सुरुवात. रसिक चाहत्याला माझा विनम्र प्रणाम आहे. करूया सुरुवात. वाह, क्या बात है. चलो. लंबोदरा शिवनंदा, लंबोदरा शिवनंदा, अमुची तुला पटली नंदा, लंबोदरा शिवनंदा, लंबोदरा महिमा
चौदा विद्या 64 कलेचा दाता रिधी सिद्धीचा विधाता श्री गजानन महादेवताय स्वामी श्री पिंपळा देवी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराष्ट्र गौरव भूषण गुरुवर्य तुकाराम अखंड कुलदीप कला वैभवाचा तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मुक्काम भरड खोल तुरे गण घेऊया. भाद्रपदाच्या धुरतीला मौज मजा खरीदी येईल बरी स्वार होऊन उंदरावरी र बापा येईल फुल्या घरी स्वार होऊन उंदरावरी र बापा येईल फुल्या घरी 14 तारखेपर्यंतची वाट बघतोय आपण. 14 तारखेपर्यंतची माटकरची आपण वाट पाहतोय. बाप्पा घरी येणार काय निश्चितपणानं होणार सदर गणातून साकारतोय. लक्ष असू द्या. भाद्रपदाच्या धुरतीला आहो मौज मजाती येईल खरी स्वार होऊन उंदरावरी र बाप्पा येणार आपल्या घरी स्वार होऊन उंदरावरी बाप्पा येईल आपल्या घरी स्वार होऊन उंदरावरी र बाप्पा येईल आपल्या घरी स्वार होऊन उंदरावरी र बाप्पा येणार आपल्या Bye.
देईल कामाधंद्यात वर्गात देईल आशीर्वाद ऐसा देऊन आशीर्वाद असा देऊन जाईल आशीर्वाद असा देऊन जाईल आगमनाला गणाच्या पावसाच्या बरसतील सरी सारवून उंदरावरी नवा पाळणार आपल्या घरी. सारवून उंदरावरी नवा पाळणार आपल्या घरी. शंभूराजू या घराण्यानं जपला याचा अनुभव ठेवा. शंभूराजू या घराण्यानं जपला याचा अनुभव ठेवा. नृत्य कलेच्या प्रारंभाला सवर्ण रूपानं नमितो देवा. नृत्य कलेच्या प्रारंभाला सवर्ण रूपानं नमितो देवा. त्यानबी बाबारी भक्तांच्या बेतात तो शिरावरी. सारवून उंदरावरी नवा पाळणार आपल्या घरी. सारवून उंदरावरी नवा पाळणार आपल्या घरी. शाहिरांनी खूप सुंदर गवळण गायली, प्रेमाची गवळण गायली. त्यांनी म्हटलं आणि आदर्शवत कार्यक्रम त्यांनी केला. 14 वर्ष समीर, मला वाटतं तुमची नावं मागाशीपासून घेतली नाही म्हणून थोडासा गडबड करताय का? मला बुलबुलला साथ करतोय माझा छोटा भाऊ कुलदीप भुईंकर, पेटी आणि कोरसला साथ करतोय तो. माझा विद्यार्थी जो माझ्याकडे 4 वर्ष ढोलकी वाजवायला येतोय, 2 वर्ष वाजवतोय, रुणेश पाटील. मला कीबोर्डला साथ करतोय समीर मोहिते, पॅडला साथ करतोय मला सागर दिहीकर आणि माझा विद्यार्थी संतोष बुवा कांबळे यांचा मुलगा आज प्रथमच माझ्यामध्ये कीबोर्ड वाजवतोय. या ठिकाणी श्रवण कांबळे नावं घेतली सगळ्यांची. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने रीत रस्म सब तोड़ी. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने लाज रस्म सब तोड़ी. प्यार मैं तेरे
मेरे मितवा जा बुवाने गायलंय तुझ्या वाचून या कानाला सॉरी नात प्रेमाचं कान्हा तोडून जाऊ नको तू राधेला सोडून सावळ्या तू रे माझ्यावरी सांग रुसला का माझ्या हरी. खूप सुंदर गायलं बुवाने. पण बुवा तुम्ही म्हटला की कान्हाने प्रेमाला डाग लावला. ग्रंथाचं विवेचन बघा. प्रथम विवाह कोणाचा? निश्चितपणानं कान्हा गोकुळ सोडून गेला पण अंतरंगामध्ये अमर प्रेमाची ज्योत निश्चितपणाने तेल झाली. आणि म्हणून म्हणायचं आहे सांग सांग तू मजला राधे किती किती तू केलंस वादे. बुवा कटिंग देतो गवळणीला तुमच्या आणि स्वच्छवळ कटिंग आहे स्वच्छवळ अगदी. सांग सांग तू मजला राधे किती किती तू केलंस वादे लग्न केले त्या अन्याबरोबरी मग आळका तो माझ्यावरी हाय त्रिखंडाला ठाव प्रथम कुणाचं जोडलं कुणाशी नाव. माझं रुक्मिणी बरोबर पहिलं नाव जोडलं गेलं की तुझं नाव अनयाशी पहिलं जोडलं गेलं याचं उत्तर. आणि म्हणून हाय त्रिखंडाला ठाव प्रथम कुणाचं कुणाशी जोडलं नाव. साऱ्या जगभर चर्चाही सारी लग्न केले अनया बरोबरी मग रंगरंगात मुखी नाम घेऊनी चरण मनोभावाने पुष्पपदी बाहुनी प्रणाम त्या गुरुराया करतो आज कर जोडूनी. मगाशी बुवा खूप छान या ठिकाणी आपण गवळण साकारला. यानंतर शक्तिदुराच्या नियमानुसार आपण पाहतोय पहिल्या वारीला प्रार्थना गण गवळण आणि पद किंवा प्रश्नाचं प्रत्येक गाणं मी 3-3 अंतऱ्यांचं गायलंय. वेळ तितकाच घेतोय. बुवानी एक अंतऱ्याचा एक मुखडा एक अंतरा एक मुखडा एक अंतरा पण 3-3 अंतरे गातोय. गुरुपद गातोय शेवटी. कारण शक्तिदुरा आबादत जर ठेवायचे असेल तर या कलेमध्ये जो गाभा घटक आहे तो महत्वाचा आहे. आणि म्हणून के झलक दिखला जा अरे के झलक दिखला जा हम एक बार आजा चाल आहे ह्या लागला तर बाया तर थोडा विषय वेगळा आणतोय. मी काय मला या गवळणीतून साध्य करायचं आहे ते तुमच्या निश्चितपणानं लक्षात येईल. अर्थ सांगायची काय गरज नाही. अर्थपूर्ण या गवळणीतून लक्षात येईल. ह्या लागल्या तर बाया थरथर कापाया नको लाजती जाया म्हणून लागल्या तर मागाया पडतात पाया 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 पडतात पाया पडतात पाया 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 पडतात पाया 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 पडतात पाया 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 पडतात त्या युवतीच्या
अनुराया विनोडी कराया पडतात पाया पडतात पाया 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 पडतात पाया 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 पडतात पाया रवींद्रजी भटकर साहेब यांच्याकडून आमच्या नृत्य कलेला 500 रुपयाचा पारितोषिक आलेला धन्यवाद. कुलदीप नृत्यकार वैभव आपला आभार द्या. एक वाजून 8 मिनिटं झाली. 1:18 या ठिकाणी शाहीर सांगून गेले की 10 मिनिटातच तुम्हाला कार्यक्रम हे करायचा आहे, कारण मान्यवरांना जायचं आहे. ठीक आहे, 10 मिनिटात बरोबर 1:18 मग ते मोबाईल चालू ठेवले. या ठिकाणी बुवांनी प्रश्न विचारलाय की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केले, त्या सद्गुरूचे नाव काय? नारद मुनी सोडून सांगा. बुवा, कलगीतुरा या लोककलेमध्ये शाहीर परंपरेतील एक आध्यात्मिक पौराणिक कूट प्रश्न उखाणा आणि सडेतोड आव्हान आहे.
कोणत्याही सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? नारद मुनी सोडून सांगायचं आहे असं उत्तर द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रश्नावर उत्तर अहिल्या किंवा अहिल्या आणि सूर्यदेव कथा, महर्षी सुदर्शन अहिल्या संदर्भ किंवा गायत्री सावित्री माता सूर्यपत्नी संध्येच्या रूपातील वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्याशी संबंधित पौराणिक व भक्ती परंपरेला ग्रंथाशी जोडले जातं. मात्र कलियुग कलगीतुरा शाहिरी परंपरेमध्ये आणि नाथ वारकरी आध्यात्मिक निरूपणा याचा मुख्य संदर्भ सद्गुरू गोरक्षनाथ किंवा गोरखनाथ यांच्याशी जोडला जातो. सद्गुरू गोरक्षनाथ नवनाथ भक्तिसार किंवा नाथ लीला अमृत या ठिकाणी संदर्भ आहे. नाथ संदर्भातील कथेनुसार आणि शाहीर कुंड रचनांमध्ये स्त्री पुरुष स्त्रीवेश धारण करून भक्तीचा व सूर्याच्या प्रकाशाच्या ब्रह्मरूपाच्या तेजानं अंगीकार करणे हा रूपकात्मक भाग मानला जातो. स्त्री रूप घेण्याच्या अनेक कथांमध्ये सद्गुरू गोरक्षनाथ यांनी मोहिनी स्त्री रूप धारण करून साधना सिद्ध केली असा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. आणि दुसरा आध्यात्मिक रूप अर्थातच पिंड ब्रह्मांड विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. ग्रंथामध्ये आध्यात्मिक परिभाषेमध्ये साडी चोळी नेसून म्हणजेच माया प्रकृती रूप धारण करणे आणि सूर्यनारायणाबरोबर लग्न करणे म्हणजेच आत्म्याची जीवाची परमात्म्याशी सूर्यनारायणाच्या तेजाशी एकरूपता होय. आणि प्रामुख्यानं या ठिकाणी सद्गुरू गोरक्षनाथ अर्थातच किंवा मच्छिंद्रनाथ यांच्या अध्ययातील ओळी देऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रामुख्याने देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केलेला आहे. हे तुमच्या प्रश्नाचं बुवा उत्तर आहे. सन्माननीय अशोकजी बहाळकर बुवा आमचे खूप जवळचे स्नेही आहेत. त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 20-25 वर्षापूर्वी निवळीमध्ये पहिला कार्यक्रम त्यांच्याबरोबर माझा झाला होता. शाहीर तुम्हालाही मानाचा मुजरा आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खरोखर नाव घेतलं जातं आणि चंदनजी कांबळे यांचे अतिशय जवळचे स्नेही विजय बुवा कोळेकर आणि आमचे मित्र यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा प्रश्न लक्षात असू द्या. आता बघा आपला प्रश्नगीत गातोय. ग्रंथ पुराणा आता उघडा हो जरा, ग्रंथ पुराणा आता उघडा हो जरा, प्रश्न हा माझा पूर्ण ध्यानात धरा शाहिरा, शाहिरा प्रश्न हा ध्यानी धरा. ग्रंथ पुराणा आता उघडा हो जरा, ग्रंथ पुराणा आता उघडा हो जरा, प्रश्न हा माझा पूर्ण ध्यानात धरा शाहिरा, 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 शाहिरा. या प्रश्नाचा उलगडा तुमच्याकडून शाहीर हो, या प्रश्नाचा उलगडा तुमच्याकडून शाहीर हो, तुमच्या घराण्याची गुरुवार्यांची शान राखून उत्तर द्या हो, शान राखून उत्तर द्या हो, शान राखून उत्तर द्या हो. खोटं नका बोलू काय सर्वांना नका, खोटं नका बोलू काय सर्वांना नका. प्रश्न माझा पूर्ण ध्यानात धरा शाहिरा, 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 शाहिरा.
कोण सांगा तिची आई कोण सांगा ती बाई कोण सांगा तिची आई कोण सांगा मृत्यू तिचा कोठेच्या द्यावं उत्तरा शाहिरा 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 या ठिकाणी प्रश्न असा आहे 3 मिनिटात अजून माझ्याकडे घड्याळ आला हा आपले खेरटकर बुवा मित्र आमचे म्हणजे काळजी आहे माझी त्यांना माझे शब्द खोटे ठरू नयेत तर जसं सती अनुसयेनं ब्रह्म विष्णू आणि महेश या 3 देवांची बाळं केली तशी एका दुसऱ्या पतिव्रता स्त्रीनं या 3 देवांची बाळं केली त्यावेळेला त्या 3 देवांनी असा शाप दिला की तू कलियुगी राक्षसी होशील आणि सर्वत्र रोगराई पसरवशील त्या स्त्रीचं नाव काय तिच्या आईचं नाव काय तिचा अंत कसा आणि कोठे साधा सोपा प्रश्न आहे बुवा आणि टीप सोडली टीप अर्थातच बाजू सोडली अध्याय 6वा बुवा तुम्ही प्रश्न विचारलाय टीप दिली पण थोडस पुन्हा एकदा आमच्या वाचनातून जे उत्तर देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणाने ते स्वीकाराल अशा आशा अभिलाषा इच्छा आकांक्षा करतो आणि पुन्हा एकदा माझे प्रतिस्पर्धी शाहीर गोडगळ्याचे गायक निकम बुवांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो की दुसरी बारी थोड्याच वेळामध्ये बुवांची सुरू होईल. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. दोन्ही बारी आमच्या बघून जावं हीच विनंती करतो. धन्यवाद.